नमस्कार मित्रांनो, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सकाळची धावपळ तुम्ही बघू शकतात. राहुलला जायचं आहे बाहेर कामावर आणि त्याच्यामुळं मग माझी फास्टमध्ये तो मला बोलला की मला उपमाच खायचा. मी त्याला बोलले होते की पोहे बनवते, पण तो बोलला उपमाच खायचा. सो मी मग फास्टमध्ये भांडे लावून घेतले आणि पटकन इकडे एका बाजूला उपमा करायला घेतला. आणि उपमा करत असताना राहुलचं आणि माझं थोडंसं भांडणं पण झाले. त्याचं कारण असं आहे की कामावाली बाई जी आली होती आमच्याकडे सकाळी, तर तिला मी त्याची जीन्स धुवायला टाकली नाही, कारण तो सध्या खूप जीन्स यूज करतो आहे. सो माझी खूप चिडचिड होते त्याने जीन्स घातल्यामुळे, कारण बाकीचे कपडे तो बिलकुलच यूज करत नाही आहे. सो मी त्यामुळे मग ती धुवायलाच टाकली नाही. सो त्यामुळे बडबड करत होता. तर बडबड करत असतानाच त्याला मी बोलले की नाही उद्या टाकेल म्हणून. तो बोलतो हां ठीक आहे. त्यामुळेच आमची थोडी कटकट झाली. सो अशा प्रकारे सकाळी मी उपमा बनवला आणि सकाळी मला उठायला 9च वाजले, कारण रात्री 1 वाजेपर्यंत माझी ड्युटी चालू होती. त्यानंतर झोपता करता 1:30 वाजला आणि मग सकाळी उठायला लेटच होतो, रात्री लेटपर्यंत जास्त वेळ काम असतं तर. आणि त्याच्यामध्ये सध्या माझी खूप धावपळ होते, जॉब, घरातलं सगळं आणि त्यात एडिटिंग्स वगैरे. सो मित्रांनो, मी जे एफर्ट्स घेते, मला माहीत आहे माझं नवीनच चॅनल आहे. सो तुमची सपोर्टची खूप गरज आहे. सो प्लीज तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी डेली तुम्हाला व्हिडिओज टाकत जाईल. हे सगळ्यातून मी वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार, रोज आणणार, पण फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी उपमा बनवला आहे. मिरच्या टाकायला थोडा लेट झाला, विसरले होते. सो नंतर टाकल्या. कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर गरम काय बोलतात त्याला, कढीपत्ता आणि शेंगदाणे, आणि मी थोडंसं हे पण टाकत असते, आपलं डाळ, जी डाळ असते ना ती थोडीशी टाकते. त्यानंतर गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे उपमा कधीच चिकट होत नाही. सो अशा प्रकारे आधी उपमा भाजून घेतला आहे. उपमा भाजून झाल्यानंतर मग सगळे ते जिन्नस टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे उपमा एन्जॉय केला.